गडचिरोली येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य मशाल मोर्चा आणि शेतकरी न्याय पदयात्रा तथा शेतकरी मेळावा पार पडला। या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि विविध समस्या केंद्रस्थानी ठेवून आवाज उठविण्यात आला। या पदयात्रेला काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यामध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉक्टर रामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲडव्होकेट विश्वजित कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगडालवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्यकर्ते, शेतकरी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शासनाच्या उदासीन धोरणांवर कठोर शब्दात टीका केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला। गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे यावेळी प्रभावीपणे मांडण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, योग्य हमीभाव, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान, सोलर पंप जोडणी, रस्त्यांची दुरावस्था, बेरोजगारी, पूरस्थितीचे कायमस्वरूपी समाधान, आरोग्य सुविधा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य, शासन योजनांतील अडचणी, उद्योगांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली। या भव्य पदयात्रेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं असून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करीत राहील असा निर्धार या माध्यमातून करण्यात आलाय। NTV न्यूज मराठी, गडचिरोली।